योगेशराव बोला. हे आपले कामाला चांगले बा काम पांगेले आपले या कामाला जरा जोमानं लागलं पडतं आता आपल्याला बसून घ्या आपलं इथं. सकाळी तात्याचा कॉल झाला हो? ते लवकर आठवा म्हणे बा हां, हां. ती यादी आपण इथं काढून घेतो. चला गाव वाईज करून नंतर घ्या आपल्याला समजून कामं कसं करायचं. ओके चला का प्रदीपराव काय चालू या दोघायचं काय कसं चालू आहे ना यादी आहे आपल्याकडे हो बा योगेशराव तात्या आले बा आता. योगेशराव झालं का नियोजन झालं का पद्धतशीर तात्या नियोजन झालं आता याद्या काढल्या आम्ही. हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे चालू आहे का याद्या गिद्या फायनल झाला गाव झाल्या गावात याद्या हे पहा, हे काम मग आपले बरे दिवस राहिले आपल्याकडे कमी आणि कमी दिवसामध्ये ही योजना आपली प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे बरं तात्याच्या हिशोबानंच काम ऐका विरोधकाच्या बिलकुल कानोकान खबर नाही लागली पाहिजे नाही, काहीच नाही. नाही. या गावाची जबाबदारी तुमच्याकडे आहे बरं तुला मतदान खातं झालं काय झालं का आपला फायदा जे प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे फायदा माहिती आहे ना आणि तुम्हाला माहिती आहे दिवस एकदम तोंडावर येले त्यांना कानोकान खबर न लागतं हे आता आपले जे माणसं आपण निवडलेले ती पाहू द्या आधी पाहू द्या हे बघा ना माझी कुमारीची आहे ना हो मी त्याची डायरेक्ट एक्सेल मध्ये प्रिंट मारून घेतली हा बस 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 हे बिलकुल प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निरोप घेतला पाहिजे बरं का? त्यासाठी यादी काढली. तू काही अडचण असली 24 घंट्यात कधी फोन करा अर्धा रातच्या फोन मी हजर आहे ओके बरं हो ठीक आहे ना यस सर हो, तात्या. पण तात्या राम 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 संजू भाऊ राम राम बरोबर आहे जमवलं तुम्ही. नाही बा जमवलं आता ही जबाबदारीचं काम आहे संजू भाऊ बरोबर आहे. तुम्ही लगे रातोरात म्हणजे राजकारणासारखं काम करते तुम्ही. दिवस तोंडावर आले करावंच लागणार हो, आहे तसं नाही तसं नाही तुमचा काहीतरी गैरसमज राहिला रातोरात मॅनेज झाले तुम्ही नाही दादा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला योगेशराव तुमचा गैरसमज झाला हा? सगळे बरोबर आहे सगळे राजकारणात सारखंच आहे हे नाही त्यातली कडे लावा आतली झालं पहा तुमचं नाही 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 तसं नाही तुम्ही पहिले समजून घ्या तुम्ही पहिले समजून घ्या मला काय म्हणायचं बरं का ऐकायचं तर तुम्हाला ऐकायचं का सगळ्यांच्यासाठी पण फायद्याचा प्रस्ताव या सांगा ना. ऐकताल तुम्हाला बरं तुम्ही थोडं मी सांगतो तुम्हाला राम 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 हे पहा आपले माऊली बी आले सोनाजी पाटील सहा आले माऊली कृषी सेवा केंद्र कुमारी माहिती आहे ना सर राम 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 बाबा लय टाइमवर आले तुम्ही नाही तर आज तर गेमच झालता बाबा तुमच्या गावात अहो आमची चर्चा चालू होती तुम्ही जी यादी दिली होती का त्या यादीनुसार आम्ही म्हणलं यांना प्रत्येक घरोघरी जा शेतकऱ्याकडून जा आता काही इलेक्शनचा माहोल आहे यांना वाटलं झालं नाही मॅनेज गावागावात चालू ना काहीतरी वाटप संजू भाऊ ही यादी आपले शेतकरी संपर्क अभियान झालं होतं मागच्या महिन्यात आपले जे नवनीत कापूस वांजांना लावायचे आणि कॅप्सूल मक्का आली नुजुडूची नवीन ज्यांना लावणं आहे का तर ही आपले माऊली कृषी सेवाले आहेत ना माऊली यांच्याकडून ही यादी घेतलेली तुमच्या गावची आणि ह्या यादीतल्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही घरोघरी जाऊन हा फायद्याचा प्रस्ताव देऊ राहिलो फायद्याचा प्रस्ताव कसा की नवनीत कापूस वाण तुम्ही लावा आणि ज्यांच्याकडे पाणी त्यानं दुबार किती घ्या आणि कोरडवाहू आल्या तर नंबर आहे कसा नवनीत कापूस वाण माऊली तुमच्या गावातल्या शेतकऱ्याचा काय अनुभव आहे चांगला आहे ना मागच्या वर्षी सारखं ना करू फक्त मागच्या वर्षी जरा त्रास झाला होता या वर्षी यादी गिदी नाही मागच्या वर्षी थोडं बियाणं पुरवठ्याला जरा तकलीफच झाली पण ह्या वर्षी त्याच्याकरताच शेतकरी यादी आम्ही पक्की करून हे बियाणं उपलब्ध करून देऊ राहिलो त्याची यादी आजीनाथ भाऊ ही यादी त्याची आहे. तुमच्याच गावातले शेतकरी सगळे. पहा हे आपले अण्णा पाटील शिंदे त्याच्यानंतर हे कोण आहे हे शेतकरी सांगायला प्रताप भाऊ राजपूत अंकुश भाऊ अजय नाव आहे आणि संजू भाऊ तुमचं बी नाव आहे तर नवनीत मध्ये मग हे का तुम्हाला बी देणंच आहे ते समजलं आता ही यादी कशाची येतात आम्हाला वाटलं तुम्ही पॅकेजच घेतलं अहो नाही हो बाबा आमची गिनती कुठं राजकारणामध्ये करू राहिले तुम्ही हा हे पहा, म्हणजे आता बरं झालं तुम्ही राजकारणाचा विषय आला आता बरेचशा कंपन्या मिळतील म्हणजे आपलं फायद्याचं आहे त्याचा आपण अनुभव घेतलेला आहे आता सोनाजी पाटील यांना माहिती आहे की चांगलं रिझल्ट नवनीतचे कॅप्सूल मकाचे पण आलेले आहेत ही जबाबदारी आपली सगळ्याची सगळ्या शेतकऱ्यापर्यंत नवनीत आणि कॅप्सूल गेला पाहिजे बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला मग तुम्ही करसान का मला याला हा एक काम करा ही यादी आपल्या गावची बनलेली आहे योगेशराव तुम्ही संजू भाऊची प्रदीप भाऊची आजीनाथ भाऊची मदत घ्या आणि हा फायद्याचा प्रस्ताव पूर्ण कुंभारी गावामध्ये पंचकृषीत झाला पाहिजे करायचं मग आपलं पक्क्या नाही है ना
मग होईल मग हर हर नवनीत घर घर नवनीत होईल का 100% है ना मग हर हर नवनीत घर घर नवनीत, हर हर नवनीत घर घर नवनीत, हर हर कॅप्सूल घर घर कॅप्सूल, हर हर कॅप्सूल घर घर कॅप्सूल. चला मग हा फायद्याचा प्रस्ताव आपण प्रत्येक शेतकऱ्याला देऊ चला 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 चला